नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे व्हीआरएम फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण वेव्हज या चॅप्टरचं सेकंड लेक्चर बघणार आहोत. त्याच्यामध्ये काही लेक्चर काल जे फॉर्म्युले घेतलेले आहेत तर ते कालचं लेक्चर म्हणजे फर्स्ट लेक्चर विद्यार्थ्यांनी बघून घ्यायचे आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आपण आज काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. तर लक्ष द्या इकडं. क्वेश्चन असा आहे, याचा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिवन बाय y equal to y naught sine 2 pi nt minus x by lambda if the wave velocity is 1 upon 8th of the maximum particle velocity then the wavelength is wavelength विचारलेली आहे. तर त्याच्यानुसार बघा इकडे लक्ष द्या काय म्हणतोय. फॉर्म्युला असा आहे आपला. तर हे जे इक्वेशन आहे ते थोडंसं आणखीन मॉडिफाय करून लिहितो. y नॉट इंटू साइन 2 पाय न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स डिवायडेड बाय लॅम्डा. ओके, आता ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला ही फ्रिक्वेन्सी दिसती, ही वेव्हलेंथ दिसती. याच्यानुसार वेव्ह वेलॉसिटी आणि हे ॲम्प्लिट्यूड आहे ए. ओके, ही फ्रिक्वेन्सी, ही वेव्हलेंथ आणि ॲम्प्लिट्यूड ए. If the wave velocity is velocity of wave is equals to 1 upon 8 times the maximum particle velocity Vmax. ओके, तर हे दिलेल्या कंडिशनमध्ये जर व्हॅल्यू लिहिल्या, वेव्ह वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो एन इंटू लॅम्डा. समजतंय ना? ओके, 1/8 टाइम्स मॅक्झिमम पार्टिकल वेलॉसिटी असते, ही आपण एस एचच्या मध्ये बघितलेली होती, ए ओमेगा. या सगळ्या व्हॅल्यू जर ठेवल्या तर एन इंटू लॅम्डा इज इक्वल्स टू 1/8 इंटू ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू आपल्याला माहिती वाय नॉट आहे आणि ओमेगाची व्हॅल्यू आहे 2 पाय एन. आपल्याला विचारले लॅम्डा, यातून काय होईल, हा एन आणि एन कॅन्सल झाला. ओके, तर फायनली लॅम्डा इज इक्वल्स टू आणखीन काय राहिलं, ह्यातला 2 आणि इथला एक 2 कॅन्सल झाला, इथं 4 राहील. तर न्यूमरेटरला आता वाय नॉट इंटू पाय किंवा पाय इंटू वाय नॉट, पाय इंटू वाय नॉट डिवायडेड बाय डिव्हिजनमध्ये राहिला 4. दिस इज आवर फायनल आन्सर. लॅम्डा विचारलेला आहे ते. ओके, पाय इंटू वाय नॉट डिवाइड बाय 4. एकदम असं साधा आणि सिंपल प्रश्न आहे. प्रश्न सोपे आहेत, फक्त एक टिपिकल टाईपचे वेगळे फॉर्म्युले जे आहेत ते डायरेक्ट लक्षात ठेवायचे. तर म्हणजे वेव्ह वेलॉसिटीचा फॉर्म्युला एन लॅम्डा आणि मॅक्झिमम पार्टिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला ए ओमेगा. एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होईल. ओके, तर लिहून घ्या हे. चला विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन आहे असा. तर इक्वेशन ऑफ टू सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स इज गिवन बाय y1 इज इक्वल्स टू 2 साइन 8 पाय स्मॉल टी अपॉन 0.2 मायनस एक्स अपॉन 2 मीटर आणि y2 इक्वल टू 4 साइन 8 पाय, इक्वेशन मायनस दिले मीटर. देन बोथ वेव्स हॅव. आता दोन्ही वेव्हसाठी सिमिलर काय आहे ते विचारलेले आपल्याला. तर सिमिलर काय आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. तर इथं टाईम पिरियड बघावं लागेल मोजून, फ्रिक्वेन्सी बघावं लागेल. टाईम पिरियड सेम असेल तर फ्रिक्वेन्सी पण सेम असणार आहे. आता तिथं राईट करत नाही आहे का नाही ते चेक करायचं आहे. वेव्हलेंथ सेम आहे का नाही ते चेक करायचं आहे आणि वेलॉसिटी सेम आहे का नाही ते चेक करायचं. दिलंय पण आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागतील. तर आधी टाईम पिरियडचा फॉर्म्युला जो आहे तो बघा, इकडे लक्ष द्या काय म्हणतोय. तर ह्या 8 पाय स्मॉल टी अपॉन 0.2 न जर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर इथं आणि हे दोन्ही इक्वेशन चेंज होतील. तर फर्स्ट इक्वेशन जे आहे ते y1 इज इक्वल्स टू 2 साइन 8 पायनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं. 8 पायनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतो 8 पाय स्मॉल टी डिवायडेड बाय 0.2 मायनस 8 पाय एक्स अपॉन 8 पाय एक्स डिवायडेड बाय 2. हे एक इक्वेशन झालं. आणि सिमिलरली y2 इक्वल टू अशाच पद्धतीनं जसं मल्टिप्लाय केलं तेच लिहितो मी. 4 साइन इन ब्रॅकेट 8 पायनं मल्टिप्लाय केलं 8 पाय स्मॉल टी डिवायडेड बाय 0.16 मायनस 8 पाय एक्स डिवायडेड बाय 8 पायनं मल्टिप्लाय केलं 1.6. आता इथं आपल्याला ऑप्शन एलिमिनेशनचा चान्स कसा आहे ते मी सांगतो. तर बघा इकडं पहिल्या टर्ममध्ये टाईमची टर्म जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल टी म्हणजे टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी मिळते. तर टाईमची टर्म जी आहे ते सेम पाहिजे दोन्हीच्या, म्हणजे काय 8 पाय बाय 0.2 आहे आणि 8 पाय बाय 0.16 आहे. टाईमला मल्टिप्लिकेशन असतंय ते ओमेगा असतंय. समजतंय? मग आता तिथं ओमेगाची व्हॅल्यू दोन्हीची जर सेम असेल तर टाईम पिरियड सेम आणि फ्रिक्वेन्सी सेम. पण 8 पाय बाय 0.2 आणि 8 पाय बाय 0.16 म्हणजे दोन्हीचा पण टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही पण सेम नाही होत.
आता वेव्हलेंथचं बघू. एक्सची टर्म जी आहे ते एक्सच्या टर्म दोन्हीच्या सेम पाहिजे. तर म्हणजे कसं 8π/2 म्हणजे 2πx/λ असा फॉर्म्युला असतो. 8πx/2 आणि 8πx/1.6 वेगवेगळा आहे. इथं 2 आहे आणि इथं 1.6 आहे. ह्यात वेव्हलेंथ असते. मग वेव्हलेंथसाठी ह्या दोन्ही टर्म सेम असेल तर वेव्हलेंथ दोन्हीची सेम असेल, अदरवाईज डिफरंट. मग ही वेव्हलेंथ पण सेम नाही. आता ऑप्शन कॅल्क्युलेशन करायची गरज नाही बेटा, डायरेक्ट लिहून टाक. सेम व्हेलॉसिटी राहणार. राहिलेलं ऑप्शन ऑटोमॅटिक आहे. कॅल्क्युलेशन करू नका तिथं. येतंय म्हणून उगाच शायनिंग हाणायची नाही. ठीक आहे. तर लक्ष द्या आणि लिहून काढा. हे कसं सांगितलं तसं एलिमिनेशन करावी सांगितलेलं मेथडने. ओके. तर चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक वेव्ह इज प्रोड्युस्ड इन द स्ट्रिंग अंडर टेन्शन. टीची व्हॅल्यू दिलेली आहे. टेन्शन स्ट्रिंग मधलं दिले, डोक्यातलं नाही ते. इज गिवन बाय y = 4 sin 3x + 60t मीटर. द मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज स्मॉल एम विचारलेलं आहे आपल्याला. स्मॉल एम. स्मॉल एमची व्हॅल्यू आपल्याला मिळते कशामध्ये? v = √t डिवायडेड बाय एम. ओके. तर व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला असतो तो व्हेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा डिवायडेड बाय के असं लिहिता येतं. हे कालच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. लेक्चर नंबर 1 वेव्हज चॅप्टरचं लेक्चर नंबर 1 बघा. सुरुवातीचे पहिले 5 ते 10 मिनिटांमध्ये सगळे फॉर्म्युले एक्सप्लेन केलेले आहेत. तर ते फॉर्म्युले बघितल्यानंतरच हे तुम्हाला समजेल डायरेक्ट कसं लिहिले ते. ओके. आता ओमेगाची व्हॅल्यू कुठं असते? तर टाईमला मल्टिप्लिकेशनमध्ये ओमेगा टी असतो आणि एक्सला मल्टिप्लिकेशनमध्ये के असतो. म्हणजे हा ओमेगा टी प्लस के एक्स. ओके. ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला दिसते 60 दिसते. इथं इक्वेशन इथं लिहिलंय y = 4 sin 3x + 60t. ओके. ओमेगा टी, ओमेगा 60, के ची व्हॅल्यू 3 इज इक्वल्स टू √ टेन्शनची व्हॅल्यू 0.4 डिवायडेड बाय मास पर युनिट लेंथ विचारलेलं आहे ते बघू पुढं. समजलंय? हा 3 डिवाइड करा. किती झालं? 3 2 6 20 झाला. इज इक्वल्स टू √ 0.4 डिवायडेड बाय एम. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर हे 20चा स्क्वेअर होतंय 400 होतंय. समजतंय? ओके. 0.4 डिवायडेड बाय डिव्हिजनमध्ये किती आला? हा मास आला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मास पर युनिट लेंथ क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला आन्सर मिळून जाईल 0.4 डिवायडेड बाय 400. आता हे डेसिमल पॉईंट शिफ्ट करू. त्याच्या आधी हा 4चा एक साईडला राईट साईडला नेला, ह्याचा पण एक साईडला एक राईट साईडला नेला डेसिमल पॉईंट एक डिजिटनं आणि 1/1000 होतंय. 1000 म्हणजे 10⁻³ असतो. 10⁻³ जर न्यूमरेटरला गेला तर 1 × 10⁻³ kg/मीटर. 1000 म्हणजेच 10⁻³ 1/1000 10⁻³ kg/मीटर पहिला ऑप्शन आहे आपला. तर इथं मी हे थोडंसं वेगळं काय यूज केलं आहे. v = ω/k. तुम्ही n लॅम्बडा फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथ वेगवेगळं फाइंड करून पण कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे विद्यार्थी मित्रांनो. समजायला लागलं फिजिक्स? समजते. ओके. A sound wave is traveling with a frequency 50 Hz. The phase difference between the 2 points in the path of alpha = π/3 दिलेला आहे. फ्रिक्वेन्सी n = 50 Hz दिलेला आहे. डिस्टन्स बिटवीन दोज 2 पॉईंट्स इज स्मॉल. एक्स ची व्हॅल्यू विचारलेली आपल्याला. डिस्टन्स बिटवीन दोज 2 पॉईंट्स एक्स = विचारलेला आहे. तर फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला जो आहे तो अल्फा = 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा असा असतो. 2πx/λ. फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स रिलेशन असल्यानं म्हणजे डिस्टन्स हे पाथ डिफरन्स असतं. ओके. तर ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवायच्यात आपल्याला. अल्फा माहिती π/3, लॅम्बडा माहिती नाही. लॅम्बडा फाइंड करण्यासाठी हे बघा इथे एक व्हेलॉसिटी दिलेली आहे आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. बट v = n लॅम्बडा. ह्यातून लॅम्बडा मिळेल. आता व्हेलॉसिटीची व्हॅल्यू 330 आहे. 330 इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी n इज 50 Hz इंटू लॅम्बडा इज इक्वल्स टू लॅम्बडाची व्हॅल्यूज फाइंड करायची. ओके. 1 0 कॅन्सल झाला. 33 डिवायडेड बाय 5 इज इक्वल्स टू लॅम्बडा. लॅम्बडा = 33 डिवायडेड बाय 5 ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये जर ठेवली तर आपण पुट इन इक्वेशन 1 मध्ये काय काय मिळते आपल्याला? अल्फाची व्हॅल्यू माहिती आपल्याला किती आहे? ती π/3 आहे. समजतंय? ओके. 2π/λ 2π डिवायडेड बाय लॅम्बडाची व्हॅल्यू 33 डिवायडेड बाय 5 33 डिवायडेड बाय 5 इंटू हा एक्स. ओके. आपल्याला ते विचारले तिथं काय डिस्टन्स विचारले एक्स. तर बाकीचा सगळा पार्ट लेफ्ट साईडला आणला. असं लिहिलं मी π/3 इंटू हा डिव्हिजनमध्ये पूर्ण ब्रॅकेट तर 33 डिवायडेड बाय 5 मल्टिप्लिकेशनमध्ये आला इंटू 1/2π इज इक्वल टू एक्स. समजतंय? पाय व्हॅल्यू कॅन्सल झाली. ओके. हा 3 हा कॅन्सल केला. 11 येते. 11 डिवायडेड बाय 5 10 आला इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 1.1 मीटर आलं. 1.1 मीटर इज आवर
फायनल आन्सर. कॅल्क्युलेशन एकदम सोप्या पद्धतीने केले. आधीच डिव्हिजन करून ठेवलं नाही, शेवटी पुन्हा डिव्हिजनसाठी ठेवलेला पार्ट आपण. ठीक आहे, समजतंय ना. तर तुम्हाला महत्त्वाचं काय फिजिक्समध्ये, तर सगळे फॉर्म्युले आणि बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या, म्हणजे प्रश्न वाचताना दिलेला डेटा समजतंय का नाही ते लक्षात येणं गरजेचं आहे. नाही समजत तर प्रश्न पुन्हा पुन्हा वाचावा लागेल, वेळ द्यावा लागेल, तोपर्यंत तुम्हाला सीईटीला स्कोअर येणार नाही. प्रश्न तर सिमिलर टाईपचेच रिपीट होत आहेत, मग कॅल्क्युलेशन बी गरजेचं आहे. मी ऑलरेडी बऱ्याचशा लेक्चरमध्ये सांगत आलेलो आहे की फिजिक्समध्ये जर स्कोअर आणायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे तो दिलेला प्रश्नामधला गिव्हन डेटा आपल्याला सापडला पाहिजे. कशाला काय म्हणतात, कशाला सिम्बॉल काय आहे, तो पहिली स्टेप. दुसरी स्टेप करेक्ट फॉर्म्युला आठवलं पाहिजे. तिसरी स्टेप करेक्ट फॉर्म्युल्यानंतर त्या व्हॅल्यूज ठेवून करेक्ट कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. आणि चौथी स्टेप कॅल्क्युलेशन केल्यानंतर पण तो जो ऑप्शन आहे तो थोडासा ऑप्शनमध्ये काही अरेंजमेंटची गरज आहे का, तर त्या ऑप्शनपर्यंत आपण पोहोचतो का नाही. तर या पद्धतीने 4 स्टेजमध्ये फिजिक्स समजलं पाहिजे. कुठल्या स्टेज कमी पडते तर ती तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओके, तर लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. A transverse wave is given by y equal to 2 sin 0.0. हा k लिहिला, kx आहे, प्लस हा ओमेगा टी लिहिला. ओके, आणि हा ॲम्प्लिट्यूड आहे. गरज असेल तेवढ्या सगळ्या व्हॅल्यू आपण इथं दाखवतो. मूव्स ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग फ्रॉम वन एंड टू अनदर एंड इन 0.5 सेकंड. एका एंडपासून एक्स एन वाय आर इन सेंटीमीटर, एक्स आणि वाय सगळं सेंटीमीटरमध्ये आहे, टी इन सेकंड. देन द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज, स्ट्रिंगची लेंथ विचारलेली आहे. तर स्ट्रिंगची लेंथ फाइंड करण्यासाठी टी इज इक्वल्स टू ही व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. ह्यातून लेंथची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येईल. ओके, तर आपल्याला इथं लेंथ फाइंड करायची म्हणतोय. लेंथ इज इक्वल्स टू वेलॉसिटी इंटू टाइम. इक्वेशन नंबर 1 नाव दिलं जे फाइंड करायचे ते. पण वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय आहे, तो आहे ओमेगा डिवायडेड बाय के. ओमेगा डिवायडेड बाय के. मग बघा इकडं, एल इज इक्वल्स टू व्ही इंटू टी. याच्यामध्ये मी काय करतो, तर एल इज इक्वल्स टू ओमेगा डिवायडेड बाय के इंटू टी असं जर लिहिलं तर यात आता कॅल्क्युलेशन करू. ओमेगाची व्हॅल्यू आहे 30 डिवायडेड बाय के व्हॅल्यू आहे 0.01 इंटू टीची व्हॅल्यू आहे 0.5. पण आता यांच्यामध्ये युनिट पण दिलेले आहेत आपल्याला. काय काय युनिट दिलेत बघू. एक्स एन वाय आर इन सेंटीमीटर, तर सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे. त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन जर केले तर टीची व्हॅल्यू 0.5 सेकंद. हे मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल ना. एक्सची व्हॅल्यू जी आहे ती कशी दिलेली आपल्याला, लेंथ एक्स एन वाय आर इन सेंटीमीटर अँड टी इन सेकंद. तर ह्याला इंटू 10⁻² जर लिहिला तर न्यूमरेटरला जाईल ती व्हॅल्यू. थोडंसं गडबड होती याच्यामध्ये, ट्रान्सवर्स वेव्ह. हे सगळं वाय आणि एक्सची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला कशामध्ये दिलेली, केची व्हॅल्यू. तर युनिटच नाही त्याचं काय इथं, 2πx डिवायडेड बाय लॅमडा. राहू दे तसंच, त्याला कॅल्क्युलेशन डायरेक्ट जर केले तर आपल्याला मिळून जाईल इथं आन्सर, न युनिट कन्व्हर्जन करता. ओके, करू आपण ते. हा डेसिमल पॉईंट किती डिजिटनं राईटला शिफ्ट करावं लागेल आपल्याला, तर 2 डिजिटनं राईटला शिफ्ट केला म्हणजे न्यूमरेटरला पण 2 डिजिटनं राईटला शिफ्ट करावं लागेल. म्हणजे हा किती झाला, 30 वरती 2 झिरो दिले इंटू 0.5 आहे. ओके, त्यानं जर मल्टिप्लाय केलं तर हा झाला 300. आणि हे आता आपल्याला कसं मिळतंय, इथं युनिट कन्व्हर्जन थोडंसं, एक्सची व्हॅल्यू आहे तर केची व्हॅल्यू पण कन्वर्ट होईल. हे झालं सेंटीमीटर्समध्ये. ओके ओके, का तर ही जी व्हॅल्यू होती ती सेंटीमीटरमध्येच होती. नाव आता ही 300 सेंटीमीटर आहे, तर त्याला इंटू 10⁻² जर केला तर हा 3 मीटर झाला. या पद्धतीने हा क्वेश्चन आहे. थोडंसं केअरफुली बघा, थोडंसं कन्फ्युजनमध्ये झालं सांगताना माझ्याकडून. तर ही जी व्हॅल्यू आहे एक्सची व्हॅल्यू सेंटीमीटरमध्येच आहे, मी ती शेवटपर्यंत सेंटीमीटरमध्येच ठेवली. तर त्यावेळेस आपल्या लेंथची व्हॅल्यू पण सेंटीमीटरमध्येच आलेली आहे. त्याला मीटरमध्ये करावं लागेल म्हणजे इंटू 10⁻² जर केला, 300 इंटू 10⁻² केला तर हा मीटरमध्ये झालेला आहे 3 मीटर. हे आपला आन्सर आहे. ऑप्शन नाही दिसत तिथं, काय गडबड होती रे आणखीन, जस्ट अ मिनिट. बरोबर आहे सगळं, एक कन्फ्युजनमुळे सगळं कन्फ्युजन वाढत गेलं. करा कॅल्क्युलेशन, येत आहे तुम्हाला. हा लिहिला मी
डेसिमल पॉईंट शिफ्ट केलेला आहे. हा 5 होईल, 5 त्रिक 15 होईल आणि हा 1500 झाला, 1500 सेंटीमीटर आलेला आहे. एल इज इक्वल्स टू ओके. आणि आता त्याला काय केलं, मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळून जाईल तर एल इज इक्वल्स टू 1500 सेंटीमीटर आहे. त्याला 10⁻² न मल्टिप्लाय केला, हा झाला मीटर. लेंथ इज इक्वल्स टू 15 मीटर. हे असं आन्सर येतंय. तर इतर ऑप्शनच नव्हता, पॉसिबल नव्हताच. मल्टिप्लिकेशन पण मिस्टेक झालेली होती. तर हे सगळं केअरफुली लिहा. ओके, तर डबल एकदा सगळं सांगतोय मी या क्वेश्चनमध्ये. असे क्वेश्चन्स पुढे रिपीट होतील आणखीन आपल्याकडं. तर फक्त कन्फ्युजन इथं युनिटचं झालेलं होतं माझ्याकडून. तर ते आहे तसं युनिट ठेवा शेवटपर्यंत, नो चेंज. आणि शेवटी मग युनिट कन्व्हर्जन करा त्याच्यामध्ये, म्हणजे क्लिअर राहील तुम्हाला. तर व्हेलॉसिटी इक्वल टू किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, तर वन एंड टू अनदर एंड म्हणजे टोटल डिस्टन्स लेंथ ऑफ द स्ट्रिंग एवढं कव्हर केलेलं. लेंथ इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम एवढा डिस्टन्स आहे. तर आपल्याला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू ओमेगा अपॉन के मध्ये फाईंड करता येईल. इंटू टी, ओमेगाची व्हॅल्यू इथे दिसते आपल्याला 30 दिसते आणि केची व्हॅल्यू 0.1. तर इथं युनिट सेंटीमीटरमध्ये आहे, तसंच राहू द्या. त्याला शेवटपर्यंत चेंज करू नका, शेवटी चेंज करून टाका त्याला. ओके, तर ह्याचा डेसिमल पॉईंट शिफ्ट केला मी, 1 केला. ह्याचा डेसिमल पॉईंट शिफ्ट केला तर तो राईट साईडला 2 डिजिटनं गेला. ओके, आणि नाव इंटू 0.5 आहे. 0.5 इंटू 3000 आहे, हे आलं 1500 आलं. ओके, आणि 1500ला सेंटीमीटरमध्ये असणार आहे का, एक्सची व्हॅल्यू आपण सेंटीमीटरमध्ये घेतलेली होती. आणि शेवटी आपण काय केलं, त्याचं लेंथचं सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट केलं. तर आपल्याला मिळते आन्सर. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन एकदम सिंपल आहे. तर a sound wave of frequency n is equals to 160 hertz has velocity of 320 meter per second दिलेली. ओके, आणि the particle having the phase difference alpha equal to 90 degree म्हणजे π/2 radian are separated by a distance x is equals to विचारलेला आहे. सेम टाईपचे प्रश्न रिपीट व्हायला लागलेले इथं. तर प्रश्न असा आहे, त्या पद्धतीने आपण सोल्युशन बघू. अल्फा इज इक्वल टू फॉर्म्युला दिली ह्याचा 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा. इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. याच्यामध्ये अल्फाची व्हॅल्यू π/2 आहे, एक्सची व्हॅल्यू माहिती नाही, ते विचारलेलं आहे. ते शेवटी आपण कॅल्क्युलेशन करू. लॅम्बडा पण माहित नाही. याच्यामध्ये लॅम्बडा फाइंड करण्यासाठी व्ही इक्वल टू एन लॅम्बडाचा फॉर्म्युला यूज केला. व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. व्हेलॉसिटी असते 320 मीटर पर सेकंद. फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे 160 इंटू लॅम्बडा. 160 इंटू लॅम्बडा. तर फायनली 320 डिवायडेड बाय 160 इज इक्वल्स टू किती आहे, ते लॅम्बडा आहे. ओके, आता लॅम्बडा जर फाइंड केलं तर लॅम्बडा इज इक्वल्स टू किती येते, 2 येते. 2 मीटर आलं हे. नाव put this value in equation 1. Alpha is equals to, put in equation 1 किंवा from equation 1 we get alpha is equals to π/2 आहे. ओके, नेक्स्ट 2π into x व्हॅल्यू वी हॅव टू फाइंड. आणि लॅम्बडा इज इक्वल टू 2 आहे. 2 कॅन्सल झाला, पाय कॅन्सल झाला. इकडं राहिला 1/2 इज इक्वल टू x 1/2 मीटर म्हणजे 0.5 सेंटीमीटर म्हणजे 0.5 मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर. x इज इक्वल टू 0.5 हा मीटर आहे. अँड नाव x इज इक्वल्स टू 50 सेंटीमीटर. वी कॅन राईट दिस ॲज 50 सेंटीमीटर. समजतंय? लिहून घ्या. हे सोपा प्रश्न होता एकंदरीत. सो विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी 400 हर्ट्स एन इज इक्वल टू 400 हर्ट्स इज ट्रॅव्हलिंग विथ अ व्हेलॉसिटी 336 मीटर पर सेकंद. हाऊ फार, म्हणजेच वी हॅव टू फाइंड एक्स इज इक्वल्स टू द 2 पॉईंट्स ऑन अ वेव्ह विच आर 60 डिग्री. 60 डिग्री इज इक्वल टू π/3 म्हणजे π/180 मल्टिप्लाय करायचं, π/3 रेडियनमध्ये मिळते. हे अल्फा आहे. अल्फा इक्वल टू 50 आउट ऑफ फेज. ओके, तर परत एकदा अल्फाचा फॉर्म्युला आपण यूज केला. 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा हा फॉर्म्युला आहे. रिपीट झाला सेम टाईपचा क्वेश्चन. याच्यामध्ये आपल्याला व्हेलॉसिटी आणि वेव्हलेंथ दिलेली आहे. त्याच्यानुसार व्ही इज इक्वल्स टू एन लॅम्बडा फाइंड करायचं. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे 336 इज इक्वल्स टू फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 400 आहे इंटू लॅम्बडा आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, 336 डिवायडेड बाय 400 इज इक्वल्स टू लॅम्बडा. नाव लॅम्बडा इज इक्वल्स टूला काय केलं, 4ने डिवाइड होते. तर 4 8 32. ओके, आणि एक राहिला 4 चौक 16 आणि डिवायडेड बाय 100 जर डिवाइड केलं तर 0.84 ही झाली वेव्हलेंथ. ही वेव्हलेंथ जर आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवली, पुट इन इक्वेशन 1 वी गेट फ्रॉम इक्वेशन नंबर 1 वेव्हलेंथची व्हॅल्यू किती आली, 0.84. पुट इन इक्वेशन 1 अल्फा इज इक्वल्स टू π/3 is equals to 2πx. We have to find
टू पाय एक्स फाईंड करायचं आहे, डिवाइडेड बाय लॅमडाची व्हॅल्यू 0.84. समजतंय? यातली पाय व्हॅल्यू कॅन्सल झाली. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 0.84 झालं, डिवायडेड बाय 2 × 3 6 झाला, इज इक्वल टू एक्स. नाव एक्स इज इक्वल्स टू 6 0 6 1 6 2 राहिले आणि 6 × 24 14 6 84 मीटर. 0.14 मीटर हे आलं आपलं आन्सर. कळतंय समजतंय? ओके, सोपा प्रश्न होता, लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑब्झर्वर ऑन अ सी कॉस्ट काउंट्स 45 वेव्स इन 1 मिनिट. व्हेरी इंटरेस्टिंग. ही आहे फ्रिक्वेन्सी n इज इक्वल्स टू 45 वेव्स पर मिनिट, वेव्स इन मिनिट. ओके, 1 मिनिट. आता ह्याला पर सेकंदमध्ये करावं लागेल कन्वर्ट. तर 45 डिवायडेड बाय 60 केलं तर वेव्स पर सेकंद. ओके, आता ह्याला कितीने डिवाइड होते बेटा? 15 डिवाइड होते. 15 त्रिक 45, 15 चौक 60 वेव्स पर सेकंद. 3/4 वेव्स पर सेकंद ही आहे असं राहू दे आता. आणि वेवलेंथ ऑफ द वेव इज लॅमडा इज इक्वल्स टू 7 मीटर. लॅमडा इज इक्वल टू 7 मीटर. Now, then velocity of the wave will be, very easy question, v is equals to n into lambda. N is 3/4, okay, into 7 into 3 21 divided by 4. velocity v is equal to 4 पंचे 20 पॉईंट दिला आणि एक 0 घेतला. 4 दोन्ही 8 आणि एक 2 राहिले, परत 20 झाला. 4 पंचे 20. 5.25 मीटर पर सेकंद इज द वेलॉसिटी. समजतंय? एकदम सोपा प्रश्न होता. फक्त ही इंटरेस्टिंग व्हॅल्यू दिलेली आहे फ्रिक्वेन्सीची. ती फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू कळली पाहिजे काय दिले ते. समजतंय? चल नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. प्रश्न वाचा. दिसतंय? द इक्वेशन ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिवन बाय, मी कंप्लीट करतो याला, y इज इक्वल्स टू 3 साइन आणि ह्या पाय व्हॅल्यूने ब्रॅकेटमध्ये जर मल्टिप्लाय केलं, पाय टी डिवायडेड बाय 3 मायनस पाय एक्स डिवायडेड बाय 5. हा प्लस पाय बाय 4 हा थोडासा वेगळा व्हॅल्यू आहे. तो इनिशियल फेज आहे तो बाजूलाच ठेवा, त्याचं इथं आपल्याला आता सध्या तर काम नाही काहीच. वेअर एक्स अँड वाय आर इन मीटर अँड टाइम टी इन सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. आपण काय करू, वेव्हलेंथ ॲम्प्लिट्यूडचं तर व्हॅल्यू किती दिसते? हे जे आहे एक्स अँड वाय आर इन मीटरमध्ये दिलेलं आहे. ॲम्प्लिट्यूड इज इक्वल्स टू 3 मीटर. हा तर ऑप्शन कॅन्सल झाला. 3 सेंटीमीटर दिलेले. तर आपण कॅल्क्युलेशन करू सगळ्या व्हॅल्यू. बघा इकडं, इथं जर लिहिलं तर मी ही ओमेगा टी सोबत कम्पेअर करतो, ह्याला कम्पॅरिझन करतो. 2πx अपॉन लॅमडा सोबत कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू मिळून जातील. कसं? ओमेगा टी इज इक्वल्स टू पाय टी डिवायडेड बाय 3. व्हेरी इंटरेस्टिंग. टी टी कॅन्सल झाला. ओमेगा इज इक्वल्स टू 2πn. n इज इक्वल्स टू पाय बाय 3. नाव पाय व्हॅल्यू ऑल्सो कॅन्सल. n इज इक्वल टू 1/2 × 3 6 झाला. 1/6 हर्ट्ज झालं. फ्रिक्वेन्सी 1/6 म्हणजे किती होत ते? तर त्याला डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्ट केलं 0.10 झाला. 6 1 6 किती राहिले? परत 4 राहिले. 6 6 36 6 6 36. 0.16 फ्रिक्वेन्सी पण कॅन्सल झाली. नाव टाइम पिरियड टी इज इक्वल्स टू रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजेच 6 सेकंद झाला. तो 1/6 चा रेसिप्रोकल 6 सेकंद होते. टाइम पिरियड पण नाही दिसत, नाही दिलेलं, त्याचं विचारलं नाही पण मी लिहिलं परत. ओके, आणि आता आपल्याला वेवलेंथ एक फाईंड केली. वेवलेंथ आणि व्हेलॉसिटी दोन्ही फाईंड करता येईल. वेवलेंथची व्हॅल्यू 2πx अपॉन लॅमडा इथं मिळते आपल्याला. पायx डिवायडेड बाय 5 इज इक्वल्स टू 2πx डिवायडेड बाय लॅमडा. 2πx डिवायडेड बाय लॅमडा. याच्यामध्ये पायx व्हॅल्यू कॅन्सल झाली. लॅमडा इज इक्वल्स टू 5 × 2 10. 5 × 2 10 मीटर. आपल्याला ऑप्शन जे दिसते त्या ऑप्शनच्या सिक्वेन्सने जर फाईंड केलं तर सोपं होईल. पहिलीच व्हॅल्यू मिळत होती तुम्हाला करेक्ट व्हॅल्यू. आणि व्हेलॉसिटी जर फाईंड केली, v इज इक्वल्स टू n × लॅमडा. यांची व्हॅल्यू किती आहे बेटा? 1/6 आहे. इंटू लॅमडाची व्हॅल्यू 10 आहे. 2 जर डिवाइड केलं तर इथं किती येते? 5/3 येते. 5/3 म्हणजे 1.66 हर्ट्ज व्हेलॉसिटी. पण असं काही दिसत नाही. 1.5 दिसते, हे पण नाही. म्हणजे या पद्धतीनं हा प्रश्न एकंदरीत होता. ही वेवलेंथ आपल्याला जी आहे ती करेक्ट आलेला ऑप्शन आहे. लिहून घ्या सगळं. सगळं काय लिहायची गरज नव्हती. सिक्वेन्सने ऑप्शन दिसते तशा जर व्हॅल्यू फाईंड केल्या पहिलाच ऑप्शन मिळून जात होता.
पुढचा क्वेश्चन जो आहे सिमिलर टाईपचा आहे, रेशियो ऑफ मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी. मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी टू वेव्ह व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह इन द प्रोपगेशन इज विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये y इज इक्वल्स टू ही ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू आहे, एक्स एन वाय आर इन मायक्रॉन आहे, तसं राहू द्या. ओके. ई इन इज इक्वल टू 60 इंटू 10⁻⁻6 मायक्रोमीटर. 60 इंटू 10⁻⁻6 मायक्रोमीटर. ओके. त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे हे ओमेगा मिळते, ओमेगा टी आणि मायनस के एक्स. समजतंय. तर याच्यामध्ये ओमेगा म्हणजे 1200 झालं, केची व्हॅल्यू 6 झाली. ओके. आणि एक्सची व्हॅल्यू जी आहे ते मायक्रॉनमध्ये आहे, म्हणजे 2πx अपॉन लॅम्बडा जे आहे ते लॅम्बडाची व्हॅल्यू पण आपल्याला व्ही इक्वल टू एन लॅम्बडा, लॅम्बडाची व्हॅल्यू पण मायक्रोमध्येच असणार आहे. तर इथं अरेंजमेंट कशी करावी लागेल, तर मी लिहितो बघा इकडं. द रेशियो ऑफ मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी, मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय वेव्ह व्हेलॉसिटी. वेव्ह व्हेलॉसिटी, मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला ए ओमेगा, वेव्ह व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला एन लॅम्बडा. तर ह्या जर व्हॅल्यू लिहिल्या मी, ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती दिसते तुम्हाला, ॲम्प्लिट्यूड इक्वल टू 60 इंटू 10⁻⁻6 मीटर. का लिहितोय असं, मायक्रॉन, मायक्रॉन म्हणजे 10⁻⁻6 मध्ये असणार आहे. ओमेगाची व्हॅल्यू दिसती ही 1200 आहे, 1200 डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती आहे तिथं, तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता कॅल्क्युलेट करावी लागेल. कॅल्क्युलेशन 2πn लिहिलं असतं. ओके. आता कॅल्क्युलेशन करू आपण तरी त्याचं. तर बघा इकडं, ओमेगा इज इक्वल्स टू किती आहे, हे 1200 आहे. ओमेगा म्हणजे 2πn आहे, 2πn म्हणजे हे 1200 झालं. एन इज इक्वल्स टू 1200 डिवायडेड बाय 2π. 2 जर डिवाइड केलं तर हे किती झालं, 600 डिवायडेड बाय पाय. कशाची व्हॅल्यू मिळाली, ही एनची 600 डिवायडेड बाय पाय. समजतंय. आणि आपल्याला दुसरी व्हॅल्यू कोणती मिळाली, लॅम्बडाची व्हॅल्यू. तर बघा इकडं, वेव्ह व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला आणखीन आपण शॉर्टकटमध्ये लिहिला असता. हे थोडंसं गडबडच झाली आत्ता, पण एवढं लिहायची गरज नाही. तर वेव्ह व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मी डायरेक्ट लिहू शकतो, ओमेगा डिवायडेड बाय के म्हणून. समजते का म्हणते बघा, ओमेगा डिवायडेड बाय के. इथं मी जे लिहिलेलं आहे एन लॅम्बडा, तेवढं परत लिहायची गरज नाही. तर थोडं कॅल्क्युलेशन कमी होतंय. वेव्ह व्हेलॉसिटी ओमेगा डिवायडेड बाय के. ठीक आहे. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू लिहायची एवढी पण गरज नाही आहे. इथं शॉर्टकट मारतो थोडासा, सीईटीला शॉर्टकट मारणं गरजेचंच आहे. तर इकडे बघा, ओमेगा ओमेगा कॅन्सल झाला, तर ए इंटू के असं आन्सर आपलं येत आहे. समजतंय. तर ही ॲम्प्लिट्यूडची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 60 इंटू 10⁻⁻6 आहे. ओके. आणि केची जी व्हॅल्यू आहे ती 6 आहे. याच्यामधून डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू आपण आता. 6 36 360 झालं, इंटू 10⁻⁻6 झालं. त्याच्यामधून डेसिमल पॉईंट कुठं शिफ्ट करायचा, किती डिजिटनं लेफ्ट साईडला न्यायचं आहे. तर ऑप्शन बघू तसं, पहिला 36 आहे तो, तर ऑप्शन कॅन्सल केला आपण. तर इथं 3.6 दिसालेत. बाकीचे ऑप्शन मी 2 डिजिटनं लेफ्ट साईडला आणलं, 3.6 इंटू 10⁻², 2 डिजिटनं लेफ्टला आला तर +2 होईल डेसिमल पॉईंट, म्हणजेच -4 राहील मग. ओके. -6 + 2 -4 राहते. तर ऑप्शन आहे आपला सी. या पद्धतीनं एकदम शॉर्टकट वेने होतं. मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी आपण वेव्ह व्हेलॉसिटी, मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटीज फॉर्म्युला ए ओमेगा, वेव्ह व्हेलॉसिटीज फॉर्म्युला दिलेल्या कंडिशनमध्ये ओमेगा डिवायडेड बाय के. याच पद्धतीनं जावा. मी जी एन लॅम्बडा एन सेपरेट फाईंड करायला लागलो होतो. थोडीशी लेंदी मेथड आहे, तसं पण येईल आन्सर, पण थोडंसं कन्फ्युजन वाढेल, लेंदी आहे, कॅल्क्युलेशन वाढतील. तर एकदम शॉर्टकट वेनी चला, सिम्पल वेनी. समजतंय. ही लक्षात ठेवा, मेथड लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. डिस्टन्स बिटवीन द टू कॉन्झिक्युटिव्ह पॉईंट्स फेज डिफरन्स इज अल्फा इज इक्वल्स टू π/4 होते. 45 डिग्री म्हणजे π/4 लिहिता येते. समजतंय. तर π/4 लिहा, त्याला दिलेल्या व्हॅल्यूज आणखीन लिहू पुढच्या मी. बघा इकडं, π/4 आणि फ्रिक्वेन्सी इज 300 हर्ट्ज. एन इज इक्वल्स टू 300 हर्ट्ज. आणि पुढं काय दिलेलं आहे, 4 मीटर दिलेले. काय दिले ते, डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स हे दिलेले 4, म्हणजे एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे ती एक्स इज इक्वल टू 4 मीटर. वेलॉसिटी ऑफ द वेव्ह ट्रॅव्हलिंग वेव्ह व्ही इज इक्वल्स टू एन लॅम्बडा. ह्याच्यासाठी आपल्याला काय काय माहिती, फ्रिक्वेन्सीच माहिती फक्त किती आहे, 300 आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू माहिती नाही. लॅम्बडाची व्हॅल्यू फाईंड करायला आपल्याला अल्फा आणि एक्स दिलेला आहे. अल्फा इज इक्वल्स टू 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल टू 2πx डिवायडेड बाय अल्फा. याच्यामध्ये जर व्हॅल्यूज टाकल्या, 2π इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे, 0.4 आहे बेटा. आणि अल्फाची व्हॅल्यू किती आहे, 2π π/4 आहे, π/4
4 हा 4 न्यूमरेटरला जाईल. फायनली आपल्याला लॅमडा इज इक्वल्स टू मिळते इज इक्वल टू किती झालं पाय पाय व्हॅल्यू तर कॅन्सल झाली. न्यूमरेटर गेला तर 4 दोन्ही 8 8 चौक 32 म्हणजे हा टोटल 3.2 झाला लॅमडा इक्वल टू. आणि व्ही इज इक्वल्स टू एन लॅमडा जर यूज केलं व्ही इज इक्वल टू एन लॅमडा एन व्हॅल्यू आहे 300 इंटू 3.2 मल्टिप्लिकेशन करू 2 0 दिले आहे तसे आणि 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 आणि एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिला 960 झालं. हे ही कशी आहे व्हॅल्यू पण आपल्याला काय मिळालं याच्यामध्ये किलोमीटरमध्ये विचारलेलं आहे. तर किलोमीटरमध्ये फाईंड करण्यासाठी काय गडबड झाली 0.9 येते. व्ही इज इक्वल्स टू 960 भागिले 1000 जर केलं तर किलोमीटर पर सेकंद असं होते. तर आपली मिस्टेक झालेली आहे ती 0.4 इथं झालेली आहे. करेक्ट आन्सर आहे, तुम्ही करेक्शन करा. हे 0.4 जर केलं प्रत्येक क्वेश्चनमध्ये मिस्टेक व्हायला लागली. आज जरा काहीतरी गडबड आहे तर प्रत्येक क्वेश्चनमध्ये मिस्टेक व्हायला लागली. ती होणं गरजेचं नाही, व्हायला नाही पाहिजे तसं. हा 32 लिहिता येईल. ओके 32 लिहा ते आणि सगळं मल्टिप्लिकेशन जर आपण फायनल केलं इथला डेसिमल पॉईंट काढून टाकायचा, इथला डेसिमल पॉईंट जाईल, परत इथला डेसिमल पॉईंट कॅन्सल होईल. म्हणजे हे सगळं जर करेक्शन केलं आपण तर आपल्याला असं मिळतं हे 32 आहे याला मल्टिप्लाय बाय 32 केला हे 9600 होईल. 9600 9.6 किलोमीटर पर सेकंद. किलोमीटर पर सेकंद हे आपला आन्सर येते. ओके तर 2 क्वेश्चनमध्ये आज गडबड झाली आपली सोडवताना. करेक्शन करणं गरजेचं आहे तुमचं, पण थोडंसं लक्ष द्या. काहीतरी गडबड व्हायला लागली आपल्याकडून. म्हणजे लिहिताना सिली मिस्टेक होत आहेत. पेपरमध्ये तुमच्या हे अशा होऊ शकतात. तिथं 100% तुमचं लिहिताना लक्ष असलं पाहिजे. काय होते बऱ्याच वेळा हे स्क्रीन रिफ्लेक्शनमुळे बी गडबड होती माझ्याकडून. तर थोडंसं केअरफुली लिहिल पुढचा क्वेश्चन. तर बघा क्वेश्चन असा आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ अ वेव्ह इज गिवन बाय. हे जे आहे इक्वेशन ऑफ वेव्ह दिले त्याच्यातून काही ऑप्शन दिलेले आहेत तर काही ऑप्शन एलिमिनेट करत चालायचं. करेक्ट ऑप्शन फाईंड करायचं आहे. रिप्रेझेंट अ वेव्ह. वेव्हलेंथ 1 मीटर आहे विचारले. दुसरं काय विचारले ट्रॅव्हलिंग विथ व्हेलॉसिटी 100 मीटर पर सेकंड इन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन, ट्रॅव्हलिंग विथ व्हेलॉसिटी इन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. तर हे जे 2 ऑप्शन आहेत तर पॉसिबिलिटी 99% बी आणि डी पैकी असते. कशी तर ह्या साईनवरून ही जी साईन आहे याच्यावरून काय ठरतंय तर निगेटिव्ह एक्स डायरेक्शन ठरते. निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये म्हणजे बाकीचं कॅल्क्युलेशन करत बसू नका. ट्रॅव्हलिंग विथ वेलॉसिटी 100 मीटर पर सेकंद इन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन हे डायरेक्ट लिहा तुम्ही. लय विचार करत बसू नका. ठीक आहे 1 सेकंदाचं काम आहे फक्त. डायरेक्शन 4 ऑप्शन करेक्ट करायचे तर आपल्याला 4 पैकी कुठला ऑप्शन करेक्ट आहे ते जर शोधायचा असेल तर कुठला तरी एक शॉर्टकट पर्याय तुम्हाला अवलंब करावा लागेल. इथं आपण मी दाख सांगितलं त्या पद्धतीनं करायचं. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. Progressive wave of frequency 400 hertz traveling with velocity 336 मीटर पर सेकंद. हाऊ फार अपार्ट एक्स इज इक्वल टू विचारलेले आपल्याला. आणि हा जो क्वेश्चन आहे तर अल्फा इज इक्वल टू हा पाय बाय 3. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. तर हा तुमच्यासाठी मी इथं फक्त फॉर्म्युला लिहितो. त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करा. होमवर्कला क्वेश्चन आहे. ठीक आहे ही एन व्हॅल्यू आहे. फॉर्म्युला आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला त्यातून अल्फा आणि असा जो आहे तो अल्फा इज इक्वल्स टू 2 पाय एक्स डिवायडेड बाय लॅमडा. हा फॉर्म्युला मी यूज केला आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं मला मी सांगतो. लक्ष द्या इकडं. तर अल्फाची व्हॅल्यू ठेवायची, एक्सची व्हॅल्यू विचारली, ही लॅमडाची व्हॅल्यू पण नाही दिलेली तर ती फाईंड करण्यासाठी बाकीच्या 2 व्हॅल्यू दिल्या आहेत. व्ही इज इक्वल टू एन लॅमडा. ह्यातून व्ही आणि एन ठेवा, लॅमडा मिळेल ती लॅमडाची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा. या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह होईल. 100% येईल. ठीक आहे ट्राय करा. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन बघा. ट्रान्सवर्स वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द स्ट्रेच्ड स्ट्रिंग हॅज स्पीड 30 मीटर पर सेकंड अँड फ्रिक्वेन्सी 250 हर्ट्ज. द फेज डिफरन्स बिटवीन द 2 पॉइंट्स ऑन द स्ट्रिंग 10 सेंटीमीटर अपार्ट ॲट द सेम इन्स्टंट इज. ओके फेज डिफरन्स विचारलेला आहे आपल्याला. म्हणजे हा परत क्वेश्चन एकदा. अल्फा इज इक्वल टू 2 पाय एक्स डिवायडेड बाय लॅमडा ह्याच पार्टमध्ये आहेत आपण आणखीन. तर ही जी व्हॅल्यू आहे 10 सेंटीमीटरचा मीटर करावं लागेल आपल्याला. एक्स इज इक्वल टू 10 इंटू सेंटीमीटर म्हणजे 10⁻²2 मीटर. एक्स इज इक्वल टू 10⁻1 मीटर. ओके तर ही एक व्हॅल्यू झाली. ही तर आपल्याला यूज करायची, ती बाजूला ठेवा आणि याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या.
आता लॅम्डाची व्हॅल्यू माहिती नाही, ती फाईंड करण्यासाठी आपल्याला बाकीचा पार्ट दिलेला आहे. ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू दिलेली, ही फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू दिली, ह्या ठेवा कॅल्क्युलेशन करा. v इज इक्वल्स टू एन लॅम्डा, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू 30 आहे, इज इक्वल टू एनची व्हॅल्यू 250 आहे इंटू लॅम्डा. तर एक 0 कॅन्सल झाला. 3 डिवायडेड बाय 25 इज इक्वल्स टू लॅम्डा. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवली तर पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 कसं होतंय तर अल्फा इज इक्वल्स टू 2 पाय x ची व्हॅल्यू 10⁻⁻1 डिवायडेड बाय लॅम्डाची व्हॅल्यू 3/25, 3/25. 25 न्यूमरेटरला गेला तर असं मिळेल आपल्याला. कसं, हा 25 न्यूमरेटरला गेला, 2 पाय आणि 10⁻1 डिव्हिजनमध्ये आला 10 होईल. तो 2 व्हॅल्यू न्यूमरेटरला गेल्या. ही व्हॅल्यू डिनॉमिनेटरला डिव्हिजनला, न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशनमध्ये. ही न्यूमरेटरची -1 आहे, 10 डिव्हिजनमध्ये जाईल 10⁻1. अल्फा इज इक्वल टू 25 2 50 पाय डिवायडेड बाय 330 झाला. 3 3 कॅन्सल झाला, 0 0 कॅन्सल झाला. 5 पाय/3 आपलं आन्सर आलं. ही आहे अल्फाची व्हॅल्यू 5 पाय/3 रेडियन. समजतंय? तर लिहून घ्या. सेम टाईपचे प्रश्न रिपीट व्हायला लागले इथं. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, अ स्ट्रिंग ऑफ मास 0.2 kg mass under the tension T is equals to 2.5 Newton. The length of the string is total L is equals to 2 meter. The transverse wave starts from one end of the string. The time taken by the wave टू रीच द अदर एंड इज. परत एकदा ह्या टाईपचा एक क्वेश्चन मागाशी रिपीट झालेला होता, जिथं माझ्याकडून कॅल्क्युलेशनमध्ये गडबड झालेली होती, म्हणजे थोडंसं युनिट कन्व्हर्जनमध्ये गडबड झाली होती. पण परत एकदा रिपीट झाला आहे. टाईम विचारला आहे तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स किंवा लेंथ घ्यायचं आपल्याला इथं आता. तर डिस्टन्स इंटू टाईम, व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम, लेंथ डिवायडेड बाय टाईम. लेंथ इज इक्वल्स टू व्हेलॉसिटी इंटू टाईम. आपल्याला विचारले टाईमची व्हॅल्यू, टाईमची व्हॅल्यू विचारलेली ती कॅल्क्युलेट करायची. टाईम टी इज इक्वल टू लेंथ डिवायडेड बाय व्हेलॉसिटी. इक्वेशन नंबर 1 ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं आपल्याला. ओके, लेंथची व्हॅल्यू 2 मीटर दिलेली, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड करायची. तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायला लागेल. कोणता? तर व्ही इज इक्वल्स टू अंडर टी डिवायडेड बाय एम. हा ट्रान्सवर्स वेव्हच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. स्मॉल एम इज द मास पर युनिट लेंथ लिहितो मी. टी डिवायडेड बाय स्मॉल एम म्हणजे मास पर युनिट लेंथ. लेंथची व्हॅल्यू न्यूमरेटरला गेली तर असं होईल टी इंटू एल डिवायडेड बाय कॅपिटल एम. ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये जर ठेवल्या तर आपल्याला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळते. व्ही इज इक्वल टू टेन्शनची व्हॅल्यू आहे 2.5, व्हेरी गुड, इंटू लेंथची व्हॅल्यू आहे 2 मीटर, करेक्ट आहे, डिवायडेड बाय मासची व्हॅल्यू आहे 0.2. ती जर व्हॅल्यू ठेवली, सगळ्यांचा डेसिमल पॉईंट जर राईट साईडला शिफ्ट केला किंवा डेसिमल पॉईंट जर शिफ्ट केला तर हा 25 होईल इंटू 2 डिवायडेड बाय 2. 2 कॅन्सल झाला आणि व्हेलॉसिटी इज इक्वल टू 5 येते. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवून द्या. पुट इन इक्वेशन 1. पुट इन इक्वेशन 1. टाईमची व्हॅल्यू विचारलेली आहे टी इज इक्वल्स टू लेंथची व्हॅल्यू आहे 2 डिवायडेड बाय व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे 5. तर हे जर कॅल्क्युलेशन केलं आपल्याला किती मिळते? हे 0.4 सेकंद येते. 5 चोक 20, 0.4 सेकंद असं आन्सर आहे. ही थोडीशी वेगळी मेथड यूज केलेली आहे. असे बरेचसे क्वेश्चन्स आहेत, तर तुम्हाला रिक्वायरमेंटनुसार, गरजेनुसार फॉर्म्युला जो आहे तो यूज करावा प्रॉपरली. फक्त करेक्ट फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. ओके, एकदम सोप्या पद्धतीने एक्सप्लेनेशन. नेक्स्ट क्वेश्चनकडं. A prong of vibrating tuning fork is in contact with water surface. It produces concentric circular waves on the surface of water. The distance between 5 consecutive crests is 0.8 meter. हे जे डिस्टन्स दिलेलं आहे हे आपल्याला बघायचे काय आहे ते. ओके, 5 कॉन्झिक्युटिव्ह क्रस्ट. आधी क्रस्ट काय असते तर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटचे, पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूडचे जे काही पॉईंट्स आहेत त्यांना म्हणायचं क्रस्ट. पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड हे बघू किती झाले, 1 2 3 4. अरे रे, आता एवढे ड्रॉ करायचे. पेपरमध्ये 50 आले तर काय करायचं? नाही गरज. नीट लक्ष द्या काय म्हणतोय ते. हे जे आहे हे डिस्टन्स असते 1 लॅम्डा, 2 लॅम्डा, 3 लॅम्डा, 4 लॅम्डा. ओके, टोटल किती झालं डिस्टन्स? हे ह्या 2 पॉईंटमधलं पॉईंट्स, 2 क्रस्टमधलं डिस्टन्स हे लॅम्डा, 2 क्रस्ट कॉन्झिक्युटिव्ह क्रस्टमधलं डिस्टन्स लॅम्डा, 2 कॉन्झिक्युटिव्ह क्रस्टमधलं डिस्टन्स लॅम्डा, 2 कॉन्झिक्युटिव्ह क्रस्टमधलं डिस्टन्स लॅम्डा. टोटल किती झालं? हे
लॅमडा 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 4 लॅमडा झालं. 4 लॅमडाची व्हॅल्यू किती दिली? 0.8 दिलेली. असं आपल्याला 50 क्रस्ट दिले, 51 क्रस्ट दिले, 52 क्रस्ट दिले, तर मग कसं करायचं? मग सगळं ड्रॉ करत बसू नका. इथं जे क्रस्ट दिलेले आहेत, 2 क्रस्टमधलं डिस्टन्स 1 लॅमडा, 3 क्रस्टमधलं डिस्टन्स 2 लॅमडा, 4 क्रस्टमधलं डिस्टन्स 3 लॅमडा, 5 क्रस्टमधलं डिस्टन्स 4 लॅमडा, 6 क्रस्टमधलं डिस्टन्स जे आहे ते 5 लॅमडा, 10 क्रस्टमधलं डिस्टन्स 9 लॅमडा, 20 क्रस्टमधलं डिस्टन्स 19 लॅमडा, 31 क्रस्टमधलं डिस्टन्स 30 लॅमडा. असं हे लक्षात ठेवा आता असं. आणि लॅमडाची व्हॅल्यू ह्यातून मिळते आपल्याला. लॅमडा इज इक्वल्स टू 0.8 डिवायडेड बाय 4, तर लॅमडा इक्वल टू 0.2 आला. ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली पहिल्या कंडिशनमध्ये. आणि दुसरं आहे व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू दिलेली v इज इक्वल्स टू, त्यातून आपल्याला विचारले फ्रिक्वेन्सी. v इज इक्वल्स टू n लॅमडा. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू 56 आहे तशी लिहा. n ची व्हॅल्यू आहे 0.2 इंटू नाही, लॅमडाची व्हॅल्यू आहे 0.2 इंटू n विचारलेलं आहे असं लिहितो मी आता. ठीक आहे, लॅमडाची व्हॅल्यू 0.2, n विचारलेलं आहे. तर 56 डिवायडेड बाय 0.2 इज इक्वल्स टू n. n इज इक्वल्स टू 2 आहे तसं लिहिला, डेसिमल पॉईंट शिफ्ट केला आणि हे 560 झालं. 2 डेसिमल पॉईंट एक एक डिजिटनं न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा शिफ्ट केला, 2 डिवाइड केलं तर किती येते? 28 2 56, म्हणजे 280 हर्ट्स येते, 280 हर्ट्स. इंटरेस्टिंग पार्ट हा होता, वेवलेंथ फाईंड करायचा. तर जे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटतंय तो फोकस करा, लिहून ठेवायचं. थिअरॉटिकली डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह क्रस्ट इज कॉल्ड वेवलेंथ असं म्हणलं तरी चालेल. हे ट्रान्सवर्स वेव्हमध्ये इयत्ता 11वी मध्ये आपण शिकवलेलं होतं. ओके, आत्ता सांगितलं डबल. हां, लिहून घ्या ते. नेक्स्ट पार्ट, considering interference between two sources intensities I and 4i, the intensity at a point where the phase difference alpha is equals to pi is. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला घेतलेला नाही, तर फॉर्म्युला मी फर्स्ट टाइम आपल्याला लिहून द्यायला लागलं. रिझल्टंट इंटेन्सिटी I इज इक्वल्स टू लिहून घ्यायचं आहे I1 प्लस I2 प्लस 2 टाइम्स I1 इंटू I2, ही अंडर रूटमध्ये येईल आणि कॉस अल्फा हा असे टोटल फॉर्म्युला. ओके, तर रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला IR इज इक्वल टू I1 ची व्हॅल्यू आहे I2 ची व्हॅल्यू आहे 4i प्लस 2 इंटू अंडर रूट I इंटू 4i इंटू कॉस अल्फा कॉस पाय. कॉस पायची व्हॅल्यू -1 दिली, एकदम सोपं केलं. या दोघांचीच ॲडिशन होईल, ती होती 4i प्लस 2 इंटू ह्याचं स्क्वेअर रूट निघतंय 2i स्क्वेअरचं स्क्वेअर रूट I येतं इंटू कॉस अल्फाची कॉस पायची व्हॅल्यू -1. 5i 2 इंटू 2 4, 4 इंटू -1 -4i इज इक्वल टू रिझल्टंट इंटेन्सिटी मिळाली I. हे आहे ऑप्शन ए. तर रिझल्टंट इंटेन्सिटीचा एक फॉर्म्युला पहिल्यांदा आपण बघत आहोत. मी बऱ्याच वेळा सांगितले की काही फॉर्म्युले मी एक्सप्लेन केले नसेल सुरुवातीला, तर तो फॉर्म्युला मी क्वेश्चन सॉल्व्ह करून देताना पूर्ण डिटेलमध्ये लिहून देईल. तर आहे इनिशियल इंटेन्सिटी, फायनल इंटेन्सिटी, 2 इंटेन्सिटी दिलेल्या आहेत. फायनल असतील, कुठल्याही इंटरमिडिएट पॉईंटचे असतील. ओके, I1 I2 आणि त्या दोन्हीमधला फेज डिफरन्स दिलेला आहे अल्फा. तर ह्याचा फॉर्म्युला IR इक्वल टू I1 प्लस I2 प्लस 2 इंटू अंडर रूट I1 इंटू I2. अंडर रूटमध्ये I1 I2 आहे आणि कॉस अल्फा बाजूला आहे. समजलं? तर लिहून घ्या हा फॉर्म्युला आणि परत एकदा सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा व्यवस्थित. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. Velocity of sound wave in air is 330 meter per second for a particular sound wave in air. Path difference alpha is equals to path difference इथं x is equals to 40 सेंटीमीटर 10⁻² मीटर आहे असं ठेवलं. ओके, इक्विव्हॅलेंट फेज डिफरन्स अल्फा इज इक्वल टू दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी n इज इक्वल्स टू. मी फॉर्म्युले तुम्हाला लिहून देतो, तो तुम्ही होमवर्कसाठी क्वेश्चन सोडवायचा आहे. फेज डिफरन्स अल्फा इज इक्वल टू 2πx डिवायडेड बाय लॅमडा. ह्याच्यामध्ये अल्फाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी विचारली, ती फाईंड करायला v इज इक्वल टू n लॅमडा. आधी इथून लॅमडा फाईंड करायचं आणि ते सेकंड इक्वेशनमध्ये ठेवायचं. तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू ही आहे v ठेवायची, लॅमडाची व्हॅल्यू ह्या कॅल्क्युलेशनमधून येईल ती इथं ठेवायची, n मिळून जाईल तुम्हाला. तर ही मेथड यूज करा आणि कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, तर चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन जो आहे, युनिफॉर्म रोप ऑफ लेंथ L अँड मास M1 हँग
hangs vertically from rigid support block of mass m2 is attached to the free end of the rope. A transverse wave of length lambda 1 is produced at the lower end of the rope. The wavelength of the wave when it reaches the top of the rope is lambda 2, the ratio lambda 1 upon lambda 2. मास आहे ते मास. आता इथं दोन गोष्टी क्लिअर करतो. तर इथं जो फॉर्म्युला आहे v इज इक्वल्स टू व्हेलॉसिटीचा ट्रान्सवर्स वेव्हचा अंडर टी डिवायडेड बाय एम. हा जो स्मॉल एम आहे ते आहे मास पर युनिट लेंथ कशाचं, रोपचं. मास पर युनिट लेंथ आहे, मास पर युनिट लेंथ ओके. आणि इथं जे यूज केलेलं आहे मास, त्या रोपला जोडलेलं जे मास आहे ते इथे त्यातून टेन्शन तयार होते किती, m1 इंटू जी टेन्शन तयार होते, त्याच्यामध्ये प्रोड्यूस होते. ओके. ती आणि हा m2 अजून जोडलेला आहे. ज्यावेळेस ती अपवर्ड जाईल त्यावेळेस m2 जोडलेला आहे, ते टेन्शन T2 तयार होते. ओके. हे टेन्शन T2 आहे कुठल्या कंडिशनमध्ये, युनिफॉर्म रोप ऑफ लेंथ L and mass m1 hang vertically from a rigid support. A block of mass m2 is attached to the free end of the rope. A transverse wave m2 जोडलेला असताना त्यावेळेस टेन्शन T2, गडबड व्हायला लागलेली, एकच मिनिट. m2 जोडलेलं होतं त्यावेळेस टेन्शन, इनिशियल टेन्शन वेव्हलेंथ लॅम्बडा 1 आहे त्याची सरी डिटेल. ओके. वेव्हलेंथ लॅम्बडा 1 असताना टेन्शन T1 इज इक्वल टू m1 इंटू m2 इंटू जी असं आहे टेन्शन. ओके. आणि नाव ही जी आहे ती ही टेन्शन T2 ची व्हॅल्यू काय घ्यायची, तर ही ते थोडंसं क्लिअर होतंय. द वेवलेंथ ऑफ द वेव रिचेस द टॉप ऑफ द रोप लॅम्बडा 2. वरती गेल्यानंतर त्याला मास m1 आणि m2 दोन्ही पण जोडलेले असेल त्यावेळेसचं जे टेन्शन आहे ते फायनल टेन्शन आहे T2 आहे. आणि त्याची व्हॅल्यू किती येते, तर इथं लिहितो मी T2 इज इक्वल्स टू m1 प्लस m2 इंटू जी. ओके. तर ह्या पद्धतीने व्हॅल्यूज आहेत. पण आता ही यूज होत नाही, टेन्शनच्या व्हॅल्यू आहेत. वेलॉसिटी v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टी. ओके. तर v1 डिवायडेड बाय v2 इज इक्वल्स टू अंडर रूट t1 डिवायडेड बाय t2. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला दुसरा माहिती वेव्हचा n लॅम्बडा आहे, n लॅम्बडा 1 डिवायडेड बाय n लॅम्बडा 2 इज इक्वल्स टू अंडर रूट t1 डिवायडेड बाय T2. n कॅन्सल झाला, लॅम्बडा 1 डिवायडेड बाय लॅम्बडा 2 इज इक्वल्स टू T1 आणि T2चं मी इथंच व्हॅल्यू क्लिअर केली आहे. तर T1ची व्हॅल्यू जी आहे ती m2 इंटू जी आहे. आणि पुन्हा ज्यावेळेस व्हर्टिकली अपवर्ड जाईल स्प्रिंग किंवा ती जी दोरी आहे ती, त्यावेळेस टोटल m1 प्लस m2 एवढं टेन्शन होतं, m1 प्लस m2 इंटू जी. जी कॅन्सल झाला. फायनली लॅम्बडा 1 डिवायडेड बाय लॅम्बडा 2 इज इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये येतं m2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 रेस टू 1/2. ऑप्शन नंबर ए. थोडंसं चॅलेंजिंग क्वेश्चन आहे बघा, लवकर समजत नाही. मी जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, m1 मास असताना, फक्त m1 मास नाही तिथं, तर इथं वेवलेंथ लॅम्बडा 2 असताना तिथं मास m1 नाही एकटंच, m1 प्लस m2 दोन्ही जोडलेली आहेत. हे शेवटला वाचत चालायचं आहे. आणि फक्त m2 मास असताना टेन्शन इनिशियल आहे T1. तसं नसेल कळालं तर बघा इकडं, लॅम्बडा 1 वेवलेंथ असताना टेन्शन T1 आहे, मास m2 आहे, हे रिलेशन लावायचं. वेवलेंथ लॅम्बडा 1 असताना मास m2 आहे आणि टेन्शन T1 त्याचं तयार होतं m2g. लॅम्बडा 1 करस्पॉन्ड्स टू T1 असं म्हणजे m2g. आणि दुसरं लॅम्बडा 2 वेवलेंथ असताना दोन्ही मासेस आहेत. बघा, रिचेस द टॉप ऑफ द रोप इज, वरती गेल्यानंतर दोन्ही मास जोडलेले असणार आहेत त्याला. ओके. तर या पद्धतीने प्रश्न आहे, लिहून घ्यायचंय. नेक्स्ट क्वेश्चनकडे. इंटरेस्टिंग आहे, सोपा आहे प्रश्न. y इज इक्वल्स टू वेगळा आहे थोडासा, तर सॉल्व्ह करू आपण. y1 एक व्हॅल्यू दिलेली आहे आणि दुसरी y2 एक दिलेली आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, फेज डिफरन्स बिटवीन द वेव्हज आफ्टर t इक्वल टू 2 सेकंद अँड x इज इक्वल टू 5 सेंटीमीटर विल बी. या दोन व्हॅल्यू ठेवायच्या, दोन्हीचा अँगल बघायचे आणि त्या दोन्हीमधला डिफरन्स विचारलेला आहे. y1 इज इक्वल टू 8 साईन, याच्यामध्ये t ची व्हॅल्यू आणि x ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू 5 ठेवायची इथं आणि t ची व्हॅल्यू इथं. ओके. 20 इंटू 5 मायनस 30 इंटू 2 कॅल्क्युलेशन करून टाकू. y1 इज इक्वल टू 8 साईन, किती झालं हे, 20 5 100, 30 2 60 इज इक्वल टू 8 साईन, किती झालं हे, 40 आला, 40. ओके. 40 ह्याला आहे असं राहू दे. हे मिळालं y1. सिमिलरली y2 फाईंड करू आपण ह्याच मेथडनी. y2 फाईंड करायचं, x ची व्हॅल्यू
आणि टीची व्हॅल्यू 8 साईन 25 इंटू एक्स 5 ठेवलं, 40 इंटू टीची व्हॅल्यू 2 ठेवली. समजतंय? तर y2 इज इक्वल टू 8 साईन 25 पाचा 125, 4 दुनी 8 हे झालं 80. y2 इज इक्वल्स टू 8 साईन, ह्या दोन्हीमधला डिफरन्स किती येते तर येते 45 येते. तर ह्या दोन अँगलमधला डिफरन्स म्हणजे अल्फा इज इक्वल टू 45 हा एक अँगल, आणि हा दुसरा अँगल, ह्या दोन्हीमधला डिफरन्स घेतला तर किती येते? येते 5 रेडियन. समजलं? हा असा प्रश्न होता एकदम सोप्या पद्धतीने, पण समजत नाही काय करायचंय ते. तुम्हाला जर थोडंही क्लिक झालं काय करायचंय, डायरेक्ट व्हॅल्यू ठेवून द्यायच्या, फॉर्म्युला नाही यूज करायचा कुठलाच, कॅल्क्युलेशन सिम्पल वेने जायचंय, फक्त व्हॅल्यूज ठेवायचे. तर समजतंय? लिहून घ्या हे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. A tuning fork of frequency 220 Hz 220 Hz n is equals to व्हॅल्यूज पटपट बघायच्या. प्रोड्युसेस साऊंड वेव्ह ऑफ वेवलेंथ लॅम्बडा इक्वल टू 1.5 मीटर इंटिपेज इनक्रीज इन वेवलेंथ वेन द टेम्परेचर ऑफ एअर इज 27 डिग्री सेल्सिअस इज नियरली. ओके, वेवलेंथ म्हणजे व्हेलॉसिटीवरती डिपेंड असते. हा आपला फॉर्म्युला जो आहे तो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि थर्मोडायनामिक्स या चॅप्टरमध्ये होऊन जाईल. तर तिथं बघू आपण हा क्वेश्चन. अजून तुम्हाला डिटेल्स काहीच माहीत नाही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस चॅप्टरमध्ये. जे डायरेक्ट हा चॅप्टर बघत आहेत तर त्यांच्यासाठी आपण हा क्वेश्चन स्किप करू. आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस चॅप्टरमध्ये बघू याला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिवन बाय वाय इज इक्वल्स टू अन अ वेव्ह हाऊ फार अवे म्हणजेच डिस्टन्स एक्स इज इक्वल्स टू हॅव्हिंग फेज डिफरन्स अल्फा इक्वल टू 90 डिग्री म्हणजे π/2 रेडियन. आणि इथं आपल्याला एक ओमेगा एक मिळतंय आणि हे एक मिळतंय के. ह्याच्यामुळेच मागाशी थोडासा गोंधळ झालता लिहिताना मी दोन क्वेश्चनमध्ये. एक क्वेश्चनमध्ये टाईमचं कन्व्हर्जनचं आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये शॉर्टकट मारायचं होतं, तिथे एक थोडंसं गडबड झालेली होती. शॉर्टकट मारायचेच प्रयत्न करा इथं आता. तर बघा इकडं, तर काय काय गरज आहे. अल्फाचा फॉर्म्युला असतो अल्फा इज इक्वल टू 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा. की अल्फाची व्हॅल्यू माहिती π/2, एक्स विचारलेला आहे, लॅम्बडा डायरेक्ट फाईंड करता येईल. डायरेक्ट फाईंड करता येईल का? येईल ना फाईंड करता आता इथं. तर ही केची जी व्हॅल्यू आहे त्याला मी काय करतो 2πx अपॉन लॅम्बडा सोबत कम्पेअर करतो, म्हणजे आपल्याला डायरेक्ट मिळून जाईल. ठीक आहे, तर इथंच लिहितो मी आता 4x इज इक्वल्स टू 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा. एक्स व्हॅल्यू कॅन्सल झाली, लॅम्बडा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2π डिवायडेड बाय 4 लॅम्बडा इज इक्वल्स टू π/2 आला. ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 1 मध्ये जर ठेवली इकडं तर आपल्याला मिळून जाईल अल्फा इज इक्वल्स टू 2πx डिवायडेड बाय, ही आपण काय करू व्हॅल्यूज अल्फाची पण माहिती ना आपल्याला, ती पण ठेवली. बघा रे, अल्फाची व्हॅल्यू आहे π/2, नाव 2πx डिवायडेड बाय लॅम्बडाची व्हॅल्यू पण किती आली π/2 आलेली. तर या पद्धतीने आता जर समजा आपण π/2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आणला, 2π इकडे डिव्हिजनमध्ये आणला तर फायनल आन्सर मिळून जाईल आपल्याला π/2. हा डिव्हिजनमधला π/2 आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये आणला π/2 इंटू 2π इकडे परत लेफ्ट साईडला डिव्हिजनमध्ये आणला 1/2π इज इक्वल टू एक्स. एकदम सोप्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये एक पाय व्हॅल्यू कॅन्सल होईल. एक्स इज इक्वल्स टू π/2 इंटू 2 इंटू 2 8 होते, π/8 असा आन्सर मिळून जाते. समजलं? तर हा एक थोडासा वेगळ्या पद्धतीने प्रश्न होता जो आपण वेलॉसिटीची व्हॅल्यू दिलेली नव्हती तर आपल्याला तिथं इक्वेशनमध्ये दिसतंय. फ्रिक्वेन्सी विचारली तर ओमेगामध्ये आणि वेवलेंथ विचारली तर ह्या 4x म्हणजे एक्सच्या टर्ममध्ये आपल्याला वेवलेंथ मिळून जाते. तर त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केलं. नेक्स्ट बघा, लास्ट क्वेश्चन आजचा. द डिस्प्लेसमेंट ऑफ अ वेव्ह ट्रॅव्हलिंग इन एक्स डायरेक्शन इज 10 to -4 sin 600 t - 2x प्लस π/3 मीटर टी एक्स इज इन मीटर अँड टी इन सेकंद. स्पीड ऑफ द वेव्ह विचारलेली आहे ती फाईंड करण्यासाठी. हे ओमेगा आहे आणि हा के आहे, हा ओमेगा आणि हा के. वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो v इज इक्वल्स टू ओमेगा डिवायडेड बाय के. आणि एवढं सोपं आहे का? लय सोपं आहे फिजिक्स. 600 डिवायडेड बाय 2 v इज इक्वल्स टू 300 मीटर पर सेकंद. ओके, लय सोपं फिजिक्स आहे, फक्त शॉर्टकट माहीत पाहिजे तर. ठीक आहे, तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजचं हे आपलं लेक्चर सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं 2 क्वेश्चनमध्ये थोडंसं गडबड झालेली होती कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याकडून, ती फक्त डबल करेक्शन केलेलं आहे. पण कन्फ्युजन न करता काय करा, व्यवस्थित डबल प्रश्न एकदा ते बघा. क्वेश्चन नंबर कोणते होते 2 क्वेश्चनमध्ये म्हणजे
एक क्वेश्चनमध्ये शॉर्टकट मारायचा लिहायचा राहिला होता, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये युनिट कन्व्हर्जनचा पार्ट राहिलेला होता, तर ते आपण लगेच करेक्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे कुठलाही प्रकारचा इथं डाऊट शिल्लक ठेवलेला नाही. फक्त पूर्ण लेक्चर्स बघण्यावरती भर द्यायचा आहे. पूर्ण लेक्चर बघत असताना कॅल्क्युलेशन केअरफुली करायचं, तर कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर ऑप्शन तिथला येते की नाही ते चेक करायचं आहे. ओके. आणि हे व्हिडिओज जे आहेत ते रिक्वायर्ड ज्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पूर्णपणे पोहोचवायचे आहेत, ज्यांना खरंच गरज आहे व्हिडिओ बघून चांगला स्कोअर करायची. ठीक आहे. तर थांबू इथं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटू.